आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, प्रत्येकाला वाटत असतं आपल्या घरामध्ये वैभव, सुख, समृद्धी, ऐश्वर्य असावे आणि प्रत्येक जण त्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, खूप कष्ट करत असतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी आपण अनेक उपाय पण करत असतो। पण बघा, बरेचसे छोटे छोटे आपल्या दररोजच्या जीवनातील उपाय देखील आपल्याला खूप जास्त यशस्वी बनवू शकतात। त्याचबरोबर जर पैशाची हानी होत असेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल, तर हे देखील प्रॉब्लेम किंवा समस्या ज्या आहेत त्या दूर होतात। बऱ्याच वेळेला आपण भरपूर कमवत असतो, पण घरामध्ये अजिबात पैसे शिल्लक राहत नाही, वायफळ ते खर्च होत असतात आणि मग आपल्याला शेवटी असं जाणवतं की आपण खूप कमवतो आहोत, पण 1 रुपया देखील शिल्लक राहत नाही, सगळे पैसे पाण्यासारखे खर्च होत आहेत। किंवा खूप कष्ट करून देखील काही व्यक्तींना त्याचा चांगला मोबदला मिळत नाही आणि आपण म्हणतो आपल्यापेक्षा कमी बाकीचे कष्ट करतायत आणि त्यांना खूप चांगली त्यांची प्रगती सुरू आहे, आम्ही तर खूप कष्ट करत आहोत तरी देखील आम्हाला तेवढं बेनिफिट किंवा तेवढा मोबदला मिळत नाही। तर बघा, आपल्या घरातील आपल्या हातातून घडणाऱ्या चुका देखील याला खूप कारणीभूत असतात। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे। तर एक आपल्याला वस्तू जी आहे ती आवर्जून आपल्या झाडूखाली ठेवायची आहे आणि नक्कीच यामुळे खूप चांगला बदल तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये होऊ शकतो। हळूहळू का होईना पण त्यामध्ये खूप चांगला बदल तुम्हाला झालेला जाणवेल। त्यापूर्वी झाडू संबंधी काही गोष्टी मी तुम्हाला सांगते, कदाचित या भरपूर जणांना माहीत असतील, ज्यांना माहीत नसतील त्यांना यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या कळतील। बघा, आपल्या घरामधील जो झाडू आहे तो नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे। खराब झाला झाडू आधीचा की तो नेहमी बदलायचा आहे, तसाच खराब झालेला झाडू वापरू नये, कारण असा जर खराब झालेला झाडू तुम्ही वापरत असाल घराची स्वच्छता करण्यासाठी तर घरामध्ये दारिद्र्य, गरिबी वाढते, नकारात्मक ऊर्जा या झाडूमुळे पसरत असते। त्यामुळे वेळच्या वेळी हा जो झाडू आहे जुना झाला, खराब झाला तर तो बदलायचा आहे। आता बदलत असताना असं करायचं नाही आपल्याला की आधीचा झाडू खराब झाला आहे, तो कोणाला तरी देऊन टाकलेला आहे। कधीच कोणाला आपल्या घरातला झाडू द्यायचा नाही। झाडू म्हणजे लक्ष्मी असते, केरसुणी म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी असते। बघा, आपण लक्ष्मीपूजनला नवीन झाडू, केरसुणी, लक्ष्मी आणत असतो आणि तिचं आपण लक्ष्मीपूजनामध्ये पूजन करत असतो। तर आपल्या घरामध्ये ही लक्ष्मी स्वरूप असते, लक्ष्मीच्या रूपाने ती नांदत असते, घरामध्ये सुख समृद्धी भरभराट आणत असते। त्यामुळे आपल्या घरातील झाडू, कुठलाच झाडू कोणालाच कधीच द्यायचा नाही। तर आधीचा जो झाडू आहे, जुना झाडू, तो तुम्ही कचरा पेटीमध्ये तो टाकू शकता, पण दान कोणाला करू नका, कोणाला स्वतःच्या हाताने तो देऊ नका। तर अशा पद्धतीने आपल्याला हा झाडू जो आहे तो नवीन आणायचा आहे जेव्हा आपला झाडू खराब होतो तेव्हा। त्याचबरोबर घरामध्ये 2 झाडू एकत्र कधीच ठेवू नयेत, यामुळे देखील वित्तहानी, धनहानी आपल्या घरामध्ये होऊ शकते। त्याचबरोबर भांडणं, क्लेश, कलह देखील होऊ शकतात। त्यामुळे कधीच आपल्याला 2 झाडू एकत्र ठेवायचे नाहीत। असतील तुमच्याकडे 2 पेक्षा जास्त झाडू तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे आहेत। त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये कधीच केरसुणी, झाडू ठेवायचे नाही, यामुळे देखील घरामध्ये दोष निर्माण होतात आणि क्लेश, कलह होऊ शकतात, धनहानी होऊ शकते। त्यामुळे स्वयंपाकघरात आपल्याला चुकूनही झाडू ठेवायचा नाही। त्याचबरोबर कोणी तुम्हाला झाडू मागितला, तुमच्या घरातील झाडू मागितला, तर त्यांना तुम्ही चुकूनही झाडू तुमचा द्यायचा नाही, कारण आपल्या हातानेच आपली लक्ष्मी दुसऱ्यांना देण्यासारखी असते। तुम्ही सरळ त्यांना नाही म्हणू शकता, पण आपला झाडू कोणालाही आपण द्यायचा नाही। त्याचबरोबर झाडू कधीच आपल्याला उभा ठेवायचा नाही, तर नेहमी झाडू हा आडवा करून ठेवायचा आहे। ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आणि जेव्हा आपण जेवण झाल्यानंतर जे काही अन्नाचे कण पडलेले असतात जमिनीवरती, तर ते तुम्ही लगेचच झाडूने न उचलता आधी तुम्ही ते हाताने वेचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ती जागा स्वच्छ करा। जेव्हा आपण अन्नकण असे झाडूने उचलतो किंवा झाडूचा त्यांना स्पर्श होतो, तेव्हा बऱ्याच प्रमाणामध्ये जो वास्तुदोष आहे तो निर्माण होतो
आणि आपल्या कार्यामध्ये अनेक अडचणी, विघ्न जे आहेत ते तयार होतात किंवा निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला असे अन्नपदार्थ किंवा अन्नकण जे आहेत ते झाडत न्यायचे नाहीत. ही आपल्याला चूक करायची नाही. आता बघूया आजचा आपला उपाय. तर बघा, ज्यांना खूप आर्थिक परिस्थिती ज्यांची नाजूक आहे किंवा ज्यांना खूप कष्ट करूनही त्याचा काही फायदा मिळत नाही, तर हा उपाय अवश्य तुम्ही सलग 21 दिवस करा. नक्कीच याचा तुम्हाला चांगला फायदा तुम्हाला जाणवेल. तर काय करायचं आहे तुम्हाला, रोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे. तर रात्रीचं जेवण झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित तुमचं घर स्वच्छ वगैरे करून झाल्यानंतर जो आपला रोजचा झाडू आहे तो घ्यायचा आहे आणि मुख्य जे प्रवेशद्वार आहे, आपलं मुख्य दार आहे, त्याच्या आतील बाजूस, बाहेरील बाजूस नाही तर आतील बाजूस तुम्हाला हा झाडू जो आहे तो असा आडवा करून ठेवायचा आहे. आणि या झाडूखाली तुम्हाला 4 ते 5 जिऱ्याचे दाणे ठेवायचे आहेत. जिरे जे आपण मसाल्यामध्ये वापरतो, तर ते जिरे 4 ते 5 तुम्हाला या झाडूखाली ठेवायचे आहेत. आणि सकाळी उठल्यानंतर आठवणीने हे जे जिरे आहेत, 4-5 जिरे ठेवलेले आहेत, ते आठवणीने घराबाहेर आपल्याला टाकून द्यायचे आहेत, घरामध्ये ठेवायचे नाहीत. आणि नंतर तुम्ही घर स्वच्छ करू शकता. हा उपाय तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे. महिलांना पिरियड आलेले असतील तर तुम्ही पिरियडमध्ये देखील हा उपाय करू शकता किंवा घरातील इतर कोणाला तरी तो सांगू शकता, काही हरकत नाही. आणि 21 दिवस आपल्याला याच्यामध्ये खंड न पाडता हा उपाय करायचा आहे. या उपायामुळे आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा असते, दारिद्र्य, गरिबी असते, तर ती सर्व नष्ट होते, निघून जाते. आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. किंवा जे धनप्राप्तीमध्ये आपल्याला अडचणी निर्माण होतात, काहीतरी नजरदोष लागलेला असतो, तर ते नजरदोष देखील दूर होतात. त्यामुळे अवश्य हा उपाय सर्वांनी करा. फक्त लक्षात घ्या, हा उपाय आपल्याला रात्री झोपण्याच्या आधी करायचा आहे. बघा, रात्रभर जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये साचत असते भरपूर प्रमाणामध्ये, रात्रीच्या वेळेमध्ये ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये साठत असते, उंबऱ्याच्या बाहेर असते आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असते. तर ती सर्व ऊर्जा जी असते, नकारात्मक ऊर्जा, ती यामुळे शोषली जाते. आणि आपण जेव्हा हे जिरे सकाळी उठून जेव्हा घराबाहेर टाकतो, तेव्हा घरातील दारिद्र्य, गरिबी, नकारात्मक ऊर्जा यामुळे दूर किंवा ती घराबाहेर फेकली जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. तर अवश्य हा उपाय सर्वांनी करा. घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. जर तुम्हाला सूतक लागलेला असेल तर शक्यतो या सूतकामध्ये हा उपाय करणं टाळा. पिरियड्स असतील तरी तुम्ही यामध्ये करू शकता किंवा कोणालाही तुम्ही घरातील हा उपाय करायला सांगू शकता. तर अवश्य हा उपाय सलग 21 दिवस तुम्ही करा. कधीही तुम्ही सुरुवात करू शकता, कुठल्याही दिवसापासून. फक्त आपल्याला रात्री हा उपाय असा करायचा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल.